काल आवाहन केलं होतं। देखिए, लोगों के अंदर जिस तरीके का एक गुस्सा है कि जो घटना कश्मीर में हुई है, पहलगाम के अंदर बेकसूर लोगों की जो जाने गई है, उसका पूरा देशवासी जो है वो गम कर रहे हैं, गुस्सा है उनके अंदर। और वो गुस्से का इजहार हम किस तरीके से कर सकते हैं, तो हमने कम से कम सरकार को एक पैगाम देने के लिए कि हम इसका एहतजाज कर रहे हैं, हम इसकी मुखालिफत कर रहे हैं, विरोध कर रहे हैं जो कुछ भी हुआ है, और हुकूमत से यही अपील कर रहे हैं कि अब वक्त आ गया है कि ऐसे कितने बेकसूर और लोगों की जानों का और इंतज़ार करते रहेगी हुकूमत। कुछ ना कुछ ठोस कदम उठाने की ज़रूरत है। इसलिए पार्टी के अध्यक्ष बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब ने एक आह्वान किया था। उन्होंने एक अपील की थी लोगों से कि अपने गुस्से का इजहार करने के लिए आज जुमे की नमाज में जाते वक्त वो काली पट्टी लगाकर जाए, ताकि हुकूमत तक हमारा गम और हमारे गुस्से का जो मैसेज है वो सरकार तक पहुंच सके। मूळ मुद्दा आहे, जी घटना घडली त्याचा पण निषेध तुम्ही करणार आहात की केवळ सरकारच्या सगळ्या या भूमिकेचा निषेध तुम्ही करणार, म्हणजे काय नेमकं? स्वाभाविक आहे की जेव्हा आपण निषेध करतो तर आम्ही सरकारचा निषेध ही करत आहे, आणि जे घटना घडलेली आहे त्याचा निषेध ऑलरेडी आम्ही केलेला आहे। क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ आम्ही पाकिस्तानचा झेंडा जाळलेला आहे। आम्ही आतंकवादच्या विरोधात, पाकिस्तानच्या विरोधात, ISIच्या विरोधात आम्ही नारेबाजी केलेली आहे। हे एक सिम्बॉलिक जेस्चर आहे। आम्ही याच्यापेक्षा काही जास्त करू शकत नाही। करणारे कोण आहे तर सरकार आहे, आणि सरकारचीही आम्ही टीका या कारणाने करतो की तुम्ही उरीच्या घटना घडल्यानंतर ही आपल्या 56 इंचा सीना तुम्ही दाखवले असते तर बहुतेक पुलवामा झालं नसतं। आणि पुलवामाच्या नंतरही तुम्ही काय केलं तर मीटिंग्स केली, ऑल पार्टी मीटिंग बोलवली, भाषणं केले, लोकसभामध्ये आपली पीठ थपथपवली की आम्ही किती चांगलं काम केलेलं आहे 370, आणि आपला स्वतःचं कौतुक करताना तुम्ही हे विसरलं की शेजारच्या देशांनी तुमच्यावर पुन्हा हल्ला करण्यासाठी काय काय षडयंत्र रचले होते। आणि हे आज जे षडयंत्र रचलेले आहे, एक प्रश्न उपस्थित येतो की काश्मीरमध्ये आपण सर्व लोक जेव्हा जातात तर काही अंतरावर तुम्हाला काही अंतरावर तुम्हाला आर्मीचे जवान तिथे लाखोंच्या संख्येने आर्मी तिथे उपस्थित आहे, टँकर्स आहे, सगळं काही तिथे मौजूद आहे। आणि ते असून सुद्धा 4 लोक येतात, हातात बंदुका घेऊन येतात, दिन दहाडे ते मारून ते परत पाय परत जातात। म्हणजे हे काय आहे की हे सगळ्या देशवासियांना एक चिंता करण्याची बाब आहे। आणि माझ्या मनात एक शंका आहे की असं का होत आहे की 4 लोक हातात बंदुका घेऊन येतात, सामान्य लोकांचा जीव घेतात, मारतात, आणि त्यांना आपण ना पकडता ते पाय परत आपल्या देशाला परत जातात, आणि तुम्ही आम्हाला हे सांगतात की नाही आम्ही आता कठोर कारवाई करणार आहे। हे लोक जे मेलेले आहेत त्यांचा जीव परत करणार आहे का? नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारते, ते कुणाचेही आई होती, भाऊ होते, पिता होते, त्यांचा जीव परत मिळणार आहे का? नाही मिळणार आहे। आता कारवाई करून काय साध्य करणार आहे तुम्ही? आणि इतका उशीर का लावत आहे? आता बस करा हे भाषणं, आता बस करा हे ऑल पार्टी मीटिंग्स, आणि बस करा हे आपलं जे स्वतःचं कौतुक करत आहे ना वारंवार आपण की आम्ही हे चांगलं केलं, ते चांगलं केलेलं आहे। आता ॲक्शन मोडमध्ये या। पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आहे? नाही, पाकिस्तान धडा शिकवण्याची आता वेळ नाही आहे, खूप अगोदर होती ती वेळ। तुम्ही त्यांना सूट दिली म्हणून आज हे झालेलं आहे। आणि त्यांनी उत्तर द्यावा की इतक्या मोठ्या संख्येने आर्मी तिथे उपस्थित असताना 4 लोक आपल्या हातात बंदुके घेऊन येतात, सामान्य लोकांना मारतात, आणि पाय परत जातात। याचा कुठेतरी आम्हाला खुलासा करा तुम्ही, हे कसं होतं, हे कसं शक्य आहे? सिंधू नदीचं पाणी अडवण्यात आलेलं आहे। ते काय हे की हे जे पाणी, रस्ता, बिजली काटणं, हे फ्लाय, हे सामान्य लोकांना काय देणं घेणं आहे? जे लोक मेलेले आहे, तुम्ही वारंवार आमच्यावर हल्ला करत आहे, आणि तुम्ही आम्हाला फक्त हे दाखवण्यासाठी की आम्ही हे केलं आहे, आम्ही पेपरवर जे ॲग्रीमेंट्स आहे ते पेपरवर ॲग्रीमेंट केलेले आहे, ते रद्द करत आहे तुम्ही। पेपरवर जे ॲग्रीमेंट आहे ते रद्द करतात। काय उल्लू समजते का देशवासियांना तुम्ही? काय दाखवण्याचा तुमचा प्रयत्न काय आहे की बघा आम्ही काय काय करत आहे, आम्ही पाणी हे करत आहे? सामान्य लोक कोणी असू द्या, आम्हाला फक्त उत्तर ये पाहिजे की जे लोकांचा जीव गेलेला आहे त्यांना न्याय कशा प्रकारे तुम्ही देणार आहे। पंतप्रधान ने दो टूक कहा है कि आतंकवादी और उनके आकाओं पर सख्त से सख्त कार्रवाई होगी। त्यांचं भाषण ऐका, उरीच्या नंतर काय होतं? उरीच्या नंतर हे तशाच प्रकारचं भाषण दिले होते, भाई और बहनों जमीन से उखाड़ के फेंक देंगे,
पुलवामा झाला तर तेज भाषण, भाई और बहनों पूरा जमीन से खत्म कर देंगे, हटा देंगे, मिटा देंगे, आणि आता तेच रिपीट ते घिसीपिसी कॅसेट बंद करा मोदी साहेब. आता ऍक्शन मोड मध्ये या आणि काय करणार आहे, कमी बोला आणि जास्त ऍक्शन करा. मोहन काय भागवत वाटतं, ने काय भी करायला काय पाहिजे आता तुमचं काय आता ते बोललो मी काय करायला पाहिजे. मोहन भागवत ने भी कहा है कि सख्त से सख्त कार्रवाई करनी चाहिए. आता मला माहित नाही मोहन भागवत कोणत्या पदावर आहे कसं ते मुख्य. आम्ही सरकारला प्रश्न विचारत आहे. आता कोणकोणतेही संघटना उभे राहणार आणि सांगणार की हे करा ते करा करके उसमें सरकार काय करत आहे आम्ही सरकारला प्रश्न विचारणार आहे. ओके, धन्यवाद. एक प्रश्न होता की नाशिक